टास्क सुरू व्हायच्या आधीच हिच्या बाण चोरला पिशव्या. अजून स्वतः तोंडावरती किती वेळा पडणार आहेस? तर तुझी मालकीन सांगणार का लँग्वेज काय असते ते? निक्कीची फाटल्या भावांनो, निक्कीची पूर्ण फाटल्या फक्त आपल्या एका पॅडीमुळे. तू तरी त्यांची साथ द्यायला पाहिजे होतास रे. तू आरबाजला जाऊन मिळालास. तू हाईस केवढा? तू कुणाच्या मध्ये घुसायला लागलायस? मंडळी, याच्या आधीचा एपिसोड पाहिला नसाल तर बिंदास जाऊन कोल्हापुरी चॅनल शब्द वेडे आणि हा शब्द वेडा सर्वेश कोले सबस्क्राईब केल्याशिवाय विसरायचं नाही. लाईक करा, आवडलं तर लाईक करा, पुढचा व्हिडिओ बघा आधी आणि मग ठरवा काय करायचं ते. अरे वैभ्या, मला एक प्रश्न पडलाय, स्वतःची अजून किती इज्जत काढून घेणार आहेस? अजून स्वतः तोंडावरती किती वेळा पडणार आहेस? अरे ज्या मालकीला डोक्यावर घेऊन नाचालायस तू, तुझी ती सो कॉल्ड निक्की मालकीन, अरबाज तुमचा मालक, त्याची ती बायको ना सो कॉल्ड गर्लफ्रेंड, त्याचं किती तू अजून ऐकणार आहेस? ती आज तोंडावरती बोलली यार सगळ्यांच्या की वैभव फक्त बुद्धी नाही त्याला, फक्त तो कुस्तीच खेळा येते काय? त्याला गेम प्लॅन कळत नाही काय? त्याला आत पाठवून आम्ही चूक केली काय? वैभ्या, मला खरंच प्रश्न पडलाय की अजून स्वतःची किती आबरू काढून घेणार आहेस यार तू? ते निक्कीवरनं अजून एक गोष्ट आठवली, जेव्हा अभिजित निक्कीच्या ती तुमच्या ग्रुपमधली जी सो कॉल्ड ती एरिना आहे ना, एरिना इंग्लिश चिअर गर्ल, ती एरिना जी आहे ती जेव्हा अभिजित बरोबर बोलत होते तेव्हा अभिजित नॉर्मली फक्त हा ठीक आहे, हा ठीक आहे एवढंच केला. तर याचा मुद्दा तुझ्यासमोर निक्की कशी मांडली की अभिजितने असं केलं? अरे ही काय लँग्वेज आहे? ही काय पद्धत आहे? हा असं चालतं बिग बॉस मध्ये? ही काय लँग्वेज आहे? आता तुझी मालकीन सांगणार का लँग्वेज काय असते ते? तुझी मालकीन स्तर सोडून काय हो, स्तर खूप वरती राहिला. ती निक्कीच्या बोलायची लँग्वेज जी पद्धत आहे ना, ती लाईक इथं आहे, इथं खाली, आणि स्तर वरती राहतो. ही लँग्वेज सोडून बोलणारी बाई ही सांगते की अभिजितने फक्त असं केलं म्हणजे खूप मोठा इश्यू केला. त्या निक्कीची आता ही टरकली आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे पॅडी दादा लव्ह यू सो मच. कारण पॅडी दादा एकटाच असा माणूस आहे की ते एवढं खुल्ला आहे भावांनो, त्याला आता निक्की घाबरायला लागल्या. निक्की काय बोलली कालच्या एपिसोडमध्ये ऐकला का? की पॅडी दादाला थांबवायला पाहिजे, पॅडी दादा जर असंच गेम खेळत राहिले तर पॅडी दादा गेम जिंकतील आणि आपल्याला साईडला करतील. हे निक्की बोलल्या. निक्कीची फाटल्या भावांनो, निक्कीची पूर्ण फाटल्या फक्त आपल्या एका पॅडीमुळे. विचार करा, जर पॅडीसारखे डीपी खुल्ला, सूरज खुल्ला, अभिजित खुल्ला तर काय होईल? किती छान गेम मध्ये मजा येईल. पण मला एक गोष्ट एवढंच सांगायची की वैभ्या, खरंच बुद्धी तू खरंच भाड्याने ठेवलायस यार. मी काय इमॅजिन केलं, आमच्या डोक्यामध्ये काय होतं की महाराष्ट्राचा वाघ आमचा वैभ्या मिश्रावर ताव मारणार एक साईडला, आणि एक साईडला तो बॉडी बिल्डर अरबाज, हे दोघं टीमचं लीड करतील. ह्या टीमचं लीड हा करेल आणि आमच्या टीमचा लीड हा आमचा मिश्रावर ताव मारणार आमचा बॉडी बिल्डर वैभ्या करेल. पण वैभ्या तू काय केलास? तू त्याला जाऊन मिळलास, तू त्याचीच चाकरी करायला लागलास. हे खरंच मला अजिबात आवडलेलं नाही आहे. पण हा, एक गोष्ट भारी झाली की पॅडी दादा खुल्ला आहे, महाराष्ट्रातील जनतेला देखील आवडलेलं नाही आहे. कारण वैभवकडे बघायचा दृष्टिकोन सुरुवातला खरंच लोकांचा वेगळा होता. पण वैभव जे वागतोय, जे खेळतोय सध्या, त्यावरनं खरंच सगळ्या महाराष्ट्राला डिसअपॉइंट केलंय. तो अरबाजला अजून मिळालाच नाही, खरंच कोणाला आवडलेलं नाही आहे. जर तुझी टीम हे बघत असेल तर तुम्हाला खरंच सांगतो, त्याच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा. ती निक्की किती अनफेअर वागली तरी पण तू तिलाच राणीसारखं डोक्यावरती घ्यायला लागलायस यार. आणि इकडं आपली बोळी बाबडी जनता, तुला एवढं कळायला पाहिजे यांच्यातलं कोणी स्ट्रॉंग नाही रे अंगानं वगैरे. तू एकटा मराठमोळा मर्दगडी होतास, तू तरी त्यांची साथ द्यायला पाहिजे होतास रे. तू अरबाजला जाऊन मिळालास. हे काय कसला गेम आहे हा? तू जर चुकून डीपी पॅडी यांच्या ग्रुपमध्ये जर तू मिळला असता सुरुवातीपासून आणि शड्डू मारून भावा तू लिडरशिप केला असतास, तुला अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. वैभव, अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता. पण तू जे पहिल्यापासून जे कृत्य केलास ना, की तू जाऊन अरबाजला मिळालास. अरे आज काय झालं रे टास्क वेळी? काल टास्क वेळी काय झालं? तुझी ताकद कुठे गेली? हा, एरिनाला नुसतं बोललं काय की तुला लगेच राग यायला लागतो? त्या वर्षा मॅडमला एवढं बोलली ती निक्की, काय काय केली तेव्हा तुला काहीच राग आला नाही? त्या निक्कीच्या बाबतीत काही बोलायची इच्छाच नाही आहे, कारण जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. टास्क सुरू व्हायच्या आधीच हिच्या बाण चोरला पिशव्या. टास्क सुरू तर होऊ दे आणि बिग बॉस मध्ये हस्तक्षेप करून सांगायला की पहिल्या आणि शेवटच्या. अरे सांग ना की टास्क सुरू झालेला नाही अजून. त्या सगळ्या गोष्टी एका साईडला. आणि ते घनश्याम चाबऱ्याला मला एक गोष्ट सांगायची आहे. अरे तू हाईस केवढा? तू कुणाच्या मध्ये घुसायला लागलायस? चुकून म्हणालो मी, चुकून डीपी नाहीतर त्या अभिजितचा पाय जर तुझ्यावर पडला किंवा तुझ्या त्या आरब्याचा पाय तुझ्यावर पडला, अरे दोस्ता तू दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला दाखवायला काय ठेवशील स्वतःला? आणि काय त्या लोकांना बरं तू फेअर जर खेळला असतास ना, आम्ही डोक्यावर घेतला असता. पण तू चुकीचं खेळालास घनश्याम. तू चाबरायच बाबा, एक नंबरचा चाबरा. चाबरावरनं आठवलं मित्रांनो, तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. फेअर आणि अनफेअर याच्यामधला अर्थ माहिती आहे तुम्हाला? आपला अखंड महाराष्ट्र ज्या टीमला सपोर्ट करते ती टीम म्हणजे आपली पॅडी असेल, डीपी असेल, वर्षा मॅम असेल किंवा आपली अंकिता असेल, आर्या असेल. आर्या जरा तळ्यात मळ्यात आहे पण असू दे. अभिजित असेल, ही एक टीम एक साईडला आणि दुसऱ्या टीमला ही निक्की बिक्की या साईडला. कालच्या टास्कमध्ये झालेलं काय तर बिग बॉसनं 2 टीम पाडल्या होत्या. एक टीम मध्ये होते पॅडी, अंकिता, वर्षा,
डीपी, वैभव, एरिना, अभिजित आणि आर्या या लोकांचा एक ग्रुप होता. आणि दुसऱ्या ग्रुपला ठरल्याप्रमाणे निक्की, अरबाज, सूरज, निखिल, जान्हवी आणि घनश्याम हे लोक होते. बघा बरं काय की माणुसकी किंवा एक फेअर गेम कशाला म्हणतात. जेव्हा टीम बी हरली म्हणजे डीपी आणि पॅडीची टीम हरली त्यावेळी असं बिग बॉसने टास्क दिलं होतं की तुम्ही तुमच्या बहुमताने कॅप्टन्सीसाठीचे 3 दावेदार बाद करायचे. बघा बरं काय तुमच्या बहुमताने. आता आमचा ग्रुप आहे आमच्या ग्रुपमध्ये नवीन कोण आले तर हे एरिना, वैभव हे दोघं आपल्या ग्रुपमध्ये आले टीम ए मधून. जर निक्कीच्या भाषेत जर गेम खेळायची असती तर आपण काय करायला पाहिजे होतं म्हणजे ही टीम काय करायला पाहिजे होतं सगळ्यात पहिला वैभव आणि एरिनाला कॅप्टन्सी मधून बाद करायला पाहिजे होते. अरबाज लाज वाटली पाहिजे जेव्हा तू वैभवच्या कानात खुसफुस सांगत होतास की तुला कॅप्टन ते बनूच देणार नाही, तुला सगळ्यात पहिला बाहेर काढणार. काय झालं आपली मराठी माणसं भावा डीपी, पॅडी, वर्षा मॅम, अंकिता यांनी काय केलं यांनी वैभव आणि एरिनाला बाहेर काढलं नाही कारण त्याला अनफेअर खेळायचं नव्हतं. त्यांनी वैभव आणि एरिनाला ठेवलं. स्वतः पॅडी, अंकिता आणि वर्षा स्वतः 3 बाद झाले कॅप्टन्सीच्या रेसमधून. याला म्हणायची फेअर गेम, याला म्हणायचं एक चांगला असा कोणतरी म्हणजे आपल्या लहान मुलांना आपण आपले अनुभव सांगतो ना किंवा आपण काहीतरी शिकवतो ह्या गेम मधून काहीतरी शिकवायचं असतं याला म्हणायचं माणुसकी माझ्या भाषेत. कारण जर त्यांना घाण गेम खेळायचा असताना तर त्यांनी एकच केलं असतं वैभव आणि एरिनाला पहिला बाद केला असतं पण नाही केलं त्यांनी. वैभव आणि एरिनाला गेम मध्ये ठेवलं कॅप्टन्सीच्या गेम मध्ये आणि स्वतः पॅडी, अंकिता आणि वर्षा स्वतः बाद झाले कॅप्टन्सीच्या रेस मधून. आता अजून एक मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. काही दिवसांआधी जेव्हा पहिल्यांदा 2 ग्रुप पाडले होते आणि त्यावेळी बहुमताने अशाच पद्धतीने बहुमताने 2 दावेदार कॅप्टन्सी मधून बाहेर करायचे. तुम्हाला आठवतंय निक्की काय केलेली. निक्की सगळ्यात पहिला स्वतःचा ग्रुप सेव्ह केलेली आणि स्वतः एक तर ती जान्हवी होती आय थिंक जान्हवी आणि बहुतेक आपला पुरुषोत्तम दादा होता गेम मध्ये होता तेव्हा याच निक्कीनं स्वतःच्या गेम पोटी पुरुषोत्तम दादाला बाहेर केलेलं. एकटी बोललेली आणि ती जी बोळीबा ती भामते आहेत की नाही ती नुसतं मान हलवत्यात हो निक्की की जे म्हणतात त्या लोकांना फक्त म्हटली हा मला हे पुरुषोत्तम दादाला यांना मला नॉमिनेट करायचं किंवा मला यांना कॅप्टन्सी ठेवायचं नाही. तुला काय करायचं तुला ती बाकीच्या आहे ती भामटी हो निक्की म्हणतात ते सही. पण याला म्हणायचा गेम आज पॅडी, अंकिता आणि वर्षा स्वतः गेम मधून कॅप्टन्सीच्या टास्क मधून बाहेर झाले पण तुमच्या टीम मधून आमच्या टीम मध्ये आलेले वैभव आणि एरिना यांना सेफ ठेवलं. याला म्हणायचं फेअर गेम. एवढंच मला म्हणायचं आहे. बाकी ह्या विषयाला मी जास्त ताणवणार नाही. लाईव्ह वर जे लोक येतात कमेंट करतात त्यासाठी खरोखर मनापासून धन्यवाद.